महत्त्वाची बातमी समोर येते। मंत्री उदय सामंत हे अजित पवार यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। मंत्रिमंडळ बैठकीनंतर सेनेच्या मंत्र्यांची एक बैठक झालेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये 1 तासापासून ही बैठक सुरू आहे आणि दुसरीकडे उदय सामंत हे अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेत। मंत्र्यांकडून आवश्यक निधी संदर्भात माहिती एकनाथ शिंदे यांच्या दालनात जी बैठक सुरू आहे तिथे जाणून घेतली जाते आणि दुसरीकडे उदय सामंत हे अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, ऋतुजा, आपण जर बघितलं तर आता बैठक पार पडली अजित पवार आणि उदय सामंत यांच्यामध्ये एक बैठक पार पडली। यापूर्वी कॅबिनेट मिटिंग झाल्यानंतर सगळ्या मंत्र्यांना, शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांना आपल्या दालनात बोलवून एकनाथ शिंदे यांनी निधी संदर्भातल्या त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या। यासोबतच तिथे अधिवेशनासंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली। या चर्चेनंतर उदय सामंत हे अजित पवार यांच्या भेटीला गेले आणि आताची जी ताजी अपडेट ऋतुजा आहे की अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीसाठी त्यांच्या दालनामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्यात देखील चर्चा सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांपासून निधी वाटपासंदर्भात किंवा निधी वाटपावरनं अजित पवार यांच्यावरती शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याचं जे काय बोललं जात होतं, या अनुषंगाने आजच्या या कॅबिनेट नंतरच्या पोस्ट कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा झाली अशी माहिती मिळते आणि यावरूनच आता पुन्हा एकदा अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये देखील चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। अक्षय, एकनाथ शिंदे यांनी मात्र बाकीच्या मंत्र्यांना काय सूचना केलेल्या आहेत याची काही तपशील मिळतात? आपण बघितलं तर शिवसेनेच्या काही मंत्र्यांवर सातत्याने आरोप करण्यात येत होते। विशेष संजय राठोड असेल, संजय शिरसाट असेल, तर अधिवेशन काळात आपल्या अडचणीत वाढ होऊ नये आणि विरोधकांच्या हाती आपण आरोप प्रत्यारोपाचं आयतं पोलीस देऊ नये अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहे, जेणेकरून तुम्ही या सगळ्या संदर्भात अडचणीपासून आणि आरोप प्रत्यारोपापासून तुम्ही दूर राहावं, वादात कुठलाही सापडू नका अशा सूचना देखील एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहे। या संदर्भात एक सविस्तर अशी बैठक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि त्याबद्दल चर्चा झाली आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।